तर इकडे खारगे समितीला आता 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशीसाठी खारगे समितीची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या समितीला चौकशी करता यावी यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मात्र हा अहवाल लवकर सादर व्हायला हवा होता, वेळेमध्ये सादर व्हायला हवा होता, अशी एक प्रकारे आता मागणी होतीये। मात्र या समितीची मुदतवाढ आता झालेली आहे आणि पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चौकशीसाठी ही खारगे समितीची नियुक्ती करण्यात आलेली होती। एकदम शॉकिंग आणि गोष्ट म्हणजे खारगे समिती जी खरं अहवाल 7 तारखेला देणार होती त्यांना सुद्धा वाढीव काल रात्रीच मला कळलं की त्यांना आणि 1 महिन्याची वाढीव मुदत मिळाली आहे। तर असं वाटतंय हे चाललंय काय, हे आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या माणसाला झालं असतं तर अक्षरशः चिरडलं असतं आपल्याला। पण पार्थ पवार म्हणजे जो उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये।